मॉर्निंग ताई आणि दादांना स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये. सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आली शेडवरती कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी, त्यांचं पाणी चेंज करण्यासाठी. काल ॲक्च्युली फिटिंगचं काम केलं शेडमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा कॅमेरा बंद पडला होता, त्यामुळे भीती वाटत होती कोंबड्या व्यवस्थित असतील का नसतील. तर पाहते आता आतमध्ये जाऊन त्यांचं काय चाललंय. आणि खूप चिवचिवाट पण चालू आहे त्यांचा. आतमध्ये शेडमध्ये आलं तर पाहिलं तर कोंबड्यांचा चिवचिवाट चालू होता. आहे सगळ्या कोंबड्या व्यवस्थित. इथे काल फिटिंगचं काम केलं त्यामुळे CCTVचं कनेक्शन काढून टाकलं होतं, त्यामुळे रात्रभर त्यांना पाहू शकले नाही. कारण घरापासून शेड खूप लांब असल्यामुळे टेन्शन राहतं. इथं कुत्रे मांजरी खूप आहेत आणि बाहेरच्या साईडला जंगलसारखं आहे, त्याच्यामुळे रानबोका वगैरे येण्याची पण भीती आहे. त्याच्यामुळे कोंबड्यांची भीती वाटत होती. पण आता आहे ठीक. हे गमेले घेऊन आले होते. याच्यामध्ये काल आम्ही कुरडयांसाठी गहू वाटले होते, त्याच्यातले जे गव्हाचा वरची साल आहे ती शिल्लक होती, ती आता मी कोंबड्यांना टाकणार आहे. सकाळी आलं की सगळ्यात आधी कोंबड्यांमध्ये फिरून पाहायचं, सगळ्या कोंबड्या ठीक वगैरे आहेत का नाही ते चेक करायचं. त्याच्यानंतर जी खाद्याची भांडी त्याच्यामध्ये थोडंफार खाद्य शिल्लक राहिलं असेल ते एका पिशवीवर टाकायचं. मग कोंबड्या व्यवस्थित खातात. आणि भांडी पण अशी व्यवस्थित धुवून घ्यायची. आणि जी छोटी पिल्लं आहेत त्यांना या मोठ्या भांड्यांमध्ये पाणी पिता नाही येत, म्हणून त्यांच्यासाठी अशी वेगवेगळी छोटी भांडी ठेवते पाणी पिण्यासाठी. ते झालं का नंतर मग त्यांना खाद्य टाकून घ्यायचं. त्यांच्यासाठी असं शेतामधून विलायती गवत पण घेऊन येते. विलायती गवत पण ते आवडीने खातात. आणि जी पिल्लं खात पित नसेल त्यांना व्यवस्थित खायला लावायचं आणि पाणी पाजायचं. आले घरी, कोंबड्यांचं सगळं काम करून सकाळी उठले आणि डायरेक्ट कोंबड्यांकडे गेले होते. तर आता कोंबड्यांना खाद्य टाकून आणि पाण्याची भांडी चेंज करून घरी आली. घरी जाऊन परत आले कारण की पाऊस येण्यासारखं वातावरण झालं होतं आणि घरातली पण कामं होती, त्याच्यामुळे घरी जाऊन सगळी घरातली कामं केली आणि परत शेडवरती आली. आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी पाऊस येत होता आणि आत्ताच पहा किती ऊन पडले माझ्या मागे. तर हा पहिलाच पाऊस झाला आमच्या इकडे, कारण की गेल्या वेळेस पण पाऊस झाला होता पण तो इकडे आलाच नाही. पण ह्या वेळेस झाला, पण एवढा पण नव्हता आणि कमी पण नव्हता. शेड पूर्ण ओलं करून गेला. पाऊस आला होता म्हणून घाईघाईमध्ये आम्हाला ताडपत्री पॅक करायचीच होती आणि म्हणून आम्ही ना दोरीने पॅक केली, कारण की तार पण कमी होती. 1-2 दिवसांनी करायचं म्हटलं तर मग पुन्हा हवा आली असती तर ताडपत्री फाटून गेली असती, म्हणून घाईघाईमध्ये आम्ही दोरी लावून ताडपत्री पॅक केली. पण दोरीपेक्षा ना ताडपत्री तारेने जास्त पॅक होते. दोरी लूज पडते, तार लूज पडत नाही. ही थोडी लूजच झाली आहे, पण आम्ही याला परत पॅक करणार आहे. त्यावेळेस मी नक्की याचा व्हिडिओ बनवेल ज्यावेळेस तारेने पॅक करणार तेव्हा. पण आता थोडी घाई होती म्हणून ह्या ताडपत्रीचा पॅक करताना व्हिडिओ बनवता नाही आला. याला अशा क्रॉसमध्ये दोऱ्या लावायच्या, म्हणजे जरी जास्त वादळ जरी झालं तर ह्या ताडपत्र्या अशा फडफड करणार नाही आणि फाटणार नाही. पण जर आता आपण याला काही सपोर्ट नाही लावला तर ह्या ताडपत्र्या नक्कीच फाटतील. तर आता पाहिलं ह्या ताडपत्र्यांना चांगला तारा बांधून पॅक करून टाकायच्या. ओमची माझी आर्ग्युमेंट चालू होती कोण सीडीवर चढणार. तो बोलत होता मम्मा मला जाऊ दे, पण मी म्हटलं नाही बाळा तुला जमणार नाही, कारण तार बांधायची म्हणलं तिला व्यवस्थित अशी पॅक करावं लागते आणि अशी ओढून धरावं लागते. ओढून जर नाही धरली तर ती लूज होते. पण मी वरती गेले पण मला इथे जमली नाही, तर शेवटी आई बोलली मी चढते. आरामात सीडी पकडू का? पकडायची गरज आहे. मी काय म्हंटल होतं, हा हे इकडून असं घेऊया ना क्रॉस मध्ये. बस झालं, पकड देऊ का तुला? आता हे जे होल आहे ताडपत्रीचं, याच्यामध्ये आपल्याला आता हे 6 इंचीचे खेळे आणलेत, हे ठोकून पॅक करून घ्यायच्यात आणि ह्यात 6 इंचीच्या खेळ्यांना तारा बांधायच्यात आपल्याला. हे डबल घ्यायचं, मग एका तारातून मिसळायचं नाही. हे हातोडी निघाली, याला एक खेळा ठोकायचा, मग सारखी सारखी निघायची नाही, पॅक बसन. पाऊस आलाय म्हणून पटपट काम चाललंय. पाऊस आला पण थोडासा आला, एवढा पण नव्हता. पण हवा जास्त सुटेल आणि पहिला पाऊस असला का खूप हवा वगैरे असते, त्यामुळे भीती वाटत होती. म्हणून आम्ही पटापटा ताडपत्री बांधून घेतली. ही पण बांधायची आणि त्याच्या पलीकडची समोरची ती पण बांधायची. दोन्ही पण बांधून घ्यायच्यात. आता या दोन्ही साईडच्या पॅक झाले ते चांगल्या. आता फक्त ह्या 2 राहिल्यात तर त्या उद्या वगैरे पॅक करून घेणार आहे. प्रॉब्लेम असा झालाय की ह्या ताडपत्रीची ना सिस्टमच कळत नाहीये, कारण ही ताडपत्री ना
दोरीने वर खाली होणार अशा पद्धतीने बांधायची, पण ही कधी पाहिली पण नाही बांधताना आणि माहिती पण नाही कशी बांधायची. एका दोघांना बोलवलं होतं पण ते लोक काय आलेच नाही, त्यांना काम त्यामुळे आले बांधायला. तर आता ही दोन्ही, ही मागची आणि पुढची पण बाकी आहे बांधायची, तर कोणाला तरी बोलवून ती बांधावं लागेल, कारण आम्हाला त्याची सिस्टम माहिती नसल्यामुळे ती बांधायची राहिली. गेली होती खायला आणायला, तर आई बी खायला घेऊन आली आहे आणि आई बरोबर पोरं पण आल्या, सोन्या, संस्कार, ओम. ताडपत्री बांधून झाल्यानंतर नाही हे लोक घरी गेले होते खायला आणायला, आई आणि ओम, आणि त्यांच्याबरोबर सोन्या आणि संस्कार पण आलेत. ह्या पोरांना जुने फटाके सापडले आणि आता हे पेपरमध्ये पॅक करून हे फटाके फोडतात आहेत. सोन्या वाजतील का ते फटाके? ओले तर नाही झाले ना? वाजणारे नाही आहेत. संस्कार लांब हो, हा जोरात वाजणार काय नाही हो का? पण आवाजच नाही आला त्याचा. हा, हे बघा कसे बघतात फटाके, तर काय उडत नाहीयेत पण फटाकडे लक्ष मात्र छान देऊन उभे आहेत. पण हे फटाके कोणाचे आहेत? जुने ओमचे आहेत. अजून होते ओम? क्या चाहिए तेरे को? हाँ? अरे पण ते सगळे फुसके आहेत. आता वाजवले तर आवाज आला असता ना. हो पण त्याचा थोडाफार आवाज यायला पाहिजे ना. सोन्या तू कुठे गेला होता सकाळी? हा, तू आंघोळीला नाही गेला यांच्या बरोबर पोहण्यासाठी? गेली होती. नाही गेले, जायचं होतं पण तुझी वाट बघत होते, तू नव्हता म्हणून म्हटले माझ्या नाही येणार. संस्कारने तर आता आंघोळ केली, सकाळपासून वाट बघितली, आंघोळीला जायचं. मग कपडे चेंज केले का? ओके, पावसाने आंघोळ केली का तू? हा, आणि तसाही तो आंघोळ म्हणजे नाही आंघोळ केली तरी असं वाटतं आंघोळ केले. तुला गरजच नाही आंघोळ करायची संस्कार. हा, संस्कार मग पण तसे संस्कार तुला आंघोळ करायची गरज आहे? एवढा छान हेअरकट केलाय तो. पोर आता घरी गेली आणि आता आम्ही कंपाऊंडच्या भिंतींचं काम चालू केले. आम्हाला अशा या 3 ते 4 फुटाच्या चारी साईडने भिंती बांधून घ्यायच्यात. तर त्यासाठी आम्ही अशा दोन्ही साईडने 2 फळ्या लावल्यात आणि त्याच्यामध्ये दगड आणि विटेचे तुकडे टाकून त्याच्यावरती सिमेंट आणि रेतीचं मिक्स करून माल टाकून दिलाय. ह्या अशात आता आम्ही चारी साईडने पूर्ण ह्या तारा भिंतीमध्ये पॅक करून घेणार आहे. भिंतीमध्ये पॅक केल्यानंतर कुत्रे मांजरे आतमध्ये येणार नाहीत, आणि जर तारा पॅक नसतील तर कोणी पण सहज आतमध्ये येऊ शकतं. म्हणून अशा प्रकारे आम्ही आता ह्या पूर्ण तारा भिंतीमध्ये पॅक करून घेणार आहे. हे आम्ही गेल्या वेळेस बनवलं होतं. तर आता आईचं काम चालू आहे, त्याच्याबरोबर मी पण आहे, ओम पण आहे. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललो शेडवरून घरी. तिकडे जा, घरी बोलवतात. जुई वाजव वाजव, सॉन्ग वाजव. लाईट गेली होती त्यामुळे पिऊला ओट्यावर घेऊन बसले होते आणि तिला सायकलमध्ये बसवलं, आणि लाईट लागल्यावरती सायकलमधली तिला खूप मजा येत होती लाईट पाहायला. चहा घेऊन आलीये, बायला प्यायचा चहा. मला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.